हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास पौर्णिमा येत आहे, त्याचे शुभ संयोग काय आहे, काही उपाय केले तर आपली किस्मत बदलेल, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 31 मे 2026 रविवार या दिवशी अधिक मास पौर्णिमा आहे. धार्मिक ग्रंथानुसार स्कंदपुराण व पद्मपुराणामध्ये अधिक मास पौर्णिमाला सर्व सिद्धिदायिनी पौर्णिमा असे म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा व दान केल्याने विशेष फळ प्राप्त होते. आता आपण पाहूया 30 मे किंवा 31 मेला पौर्णिमा तारीख, पूजा मुहूर्त व विधी काय आहे, ह्याची संपूर्ण माहिती आता आपण बघूया. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा ह्या तिथीला विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची सत्यनारायण रूपामध्ये पूजा केली जाते. जेव्हा पौर्णिमा अधिक मासमध्ये येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिक वाढते. अधिक मासामध्ये पौर्णिमा ह्या तिथीला भगवान विष्णू यांची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन पापापासून मुक्ती मिळते. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. ज्येष्ठ अधिक मास पौर्णिमा 2026 शुभ मुहूर्त. पौर्णिमा तिथी सुरुवात 30 मे 2026 सकाळी 11:57. पौर्णिमा तिथी समाप्ती 31 मे 2026 दुपारी 2:14. उदय तिथी 31 मे 2026 असून स्नान, दान, व्रत व पूजा करावी. पूजा व चंद्रोदय वेळ. पूजा शुभ वेळ सकाळी 7:08 ते दुपारी 12:19 चंद्रोदय वेळ रात्री 7:36. ह्या दिवशी चंद्राची पूजा करणे विशेष महत्त्वाचं आहे. अधिक मास पौर्णिमा त्याचे काय खास आहे? धार्मिक मान्यता अनुसार अधिक मास पौर्णिमा ह्या दिवशी व्रत पूजा केल्याने सामान्य पौर्णिमेच्या तुलनेने कितीतरी पटीने अधिक फळ प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, सत्यनारायण पूजा, सत्यनारायण कथा ऐकल्याने सर्व पापाचा नाश होऊन सुख, समृद्धी व शांती मिळते. असे म्हणतात की ह्या दिवशी अन्न, वस्त्र, स्वर्ण व गोदान केल्याने जीवनातील सर्व परेशानी दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात. मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जाचा दिवस. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पौर्णिमा फक्त धार्मिक आस्था नसून मानसिक संतुलन व सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी ध्यान व मेडिटेशन केल्याने मानसिक शांती मिळते व निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर परिवारामध्ये व नातेसंबंधामध्ये पॉझिटिव्हिटी वाढण्यास मदत होते. पौर्णिमा ह्या दिवशी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या. जेवण व खाण्यात संयम ठेवा व एका वेळेसच जेवण करा. जास्तीत जास्त मंत्रजाप व ध्यान साधना करा. कोणाची निंदा, नालस्ती करू नका. भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चा करा. भगवान विष्णू व माता लक्ष्मीची श्रद्धाने पूजा करा. अधिक मासमधील पौर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णू यांना अभिषेक करून एका चौरंगावरती लाल रंगाचे कापड घालून त्यावरती भगवान विष्णू यांची मूर्ती स्थापित करून त्याबरोबर लक्ष्मी माताची पण मूर्ती स्थापित करून भगवान विष्णू यांना चंदनाचा तिलक लावून माता लक्ष्मीला सिंदूर लावून विधीपूर्वक पूजा करा. त्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून सर्व कष्टापासून मुक्ती मिळेल. अधिक मास पौर्णिमा या दिवशी पुढील उपाय केल्यास आपले नशीब पालटू शकते. चंद्राला अर्घ्य द्या. पौर्णिमा तिथीला चंद्र पूर्ण असतो. तसेच अधिक मासमधील पौर्णिमा तिथीला तुम्ही चंद्राला अर्घ्य द्याल तर आपल्या जीवनामध्ये चांगले त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध घालून चंद्राला अर्घ्य द्या. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होईल व आपल्याला चंद्राची पूर्ण ऊर्जा मिळेल. जरूरतमंद लोकांना दान द्या. पौर्णिमा तिथीला दान पुण्य करणे अत्यंत शुभ मानले जाते, पण अधिक मास पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते. आपण पौर्णिमा तिथीला जरूरतमंद लोकांना दान दिले तर त्याची शुभ फळं आपल्याला मिळतात.
या दिवशी धनाचे दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली आर्थिक स्थिती चांगली होते. सत्यनारायणाची पूजा करा. अधिक मासमधील पौर्णिमा तिथीला सत्यनारायण करणे किंवा सत्यनारायण कथा ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण करावे व श्रद्धेने प्रसाद बनवावा व परिवारातील सर्व सदस्यांना व आजूबाजूच्या लोकांना, मित्रांना प्रसाद द्यावा. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.